हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज बघा आपण बॅक पार्ट कटोरी ब्लाऊजचा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपण हा 32 साईजचा चेस्टचा बॅक पार्ट हा घेतलेला आहे. तर बघा, सिंपल गोल गळा आहे, 8.5 उंची आहे गळ्याची. आणि बघा, अशा प्रकारे आपण गळ्याला आता गोट लावून घेणार आहोत. तर बघा, त्यासाठी मी 1 ते 1.25 इंचाची एक पट्टी कट करून घेतलेली आहे. बघा, अशा प्रकारे टेपच्या 2 लाईन एवढं अंतर सोडून मी ती पट्टी जॉईन करून घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे मी त्याला टीप मारून घेत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट जसा तयार करून घेतला, त्याला जसा गोट लावला तसाच गोट आज आपल्याला बॅक साईडने लावायचा आहे. तर बघा, त्याला असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स दिल्यानंतर बघा, अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करून आपल्याला गोट हा तयार करून घ्यायचा आहे. हळूहळू त्या खाचात टीप जाईल याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे गोट तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला पाहिजे तेवढे जाड बारीक त्या प्रमाणात गोट किती पाहिजे तसा घ्यायचा आहे, पण सेम अंतर सगळीकडे ठेवायचं आहे. एकच साईज पूर्ण राऊंडला आली पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे मी थोडं थोडं करत गोट करून घेत आहे. बॅक पार्ट फ्रंट पार्ट जेव्हा एकत्र जॉईन करतो त्यानंतर ही सोबतच दोन्ही राऊंडचा गोट आपल्याला करता येतो. पण मी फ्रंट पार्टचं सेपरेट आणि बॅक पार्टचं सेपरेट असा गोट इथे करून घेतला आहे. आता आपला गोट तयार झाल्यानंतर आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. आणि टक्स टाकल्यानंतर आपल्याला कमरपट्टीही लावून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे मी इथे बॅक साईडला गोट हा देऊन घेतलेला आहे. तर आता बघा, गोट मारल्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे असतात. तर सेंटरपासून अलीकडे 4.5 खालच्या साईडने आणि पलीकडे सेंटरपासून 4.5 आणि उभा हा 4 इंचाचा टक्स इथे घ्यायचा आहे. टक्स हा गळ्याच्या उंचीवरही डिपेंड असतो आणि टक्स हा आपला तिरकस असतो. तर तिथे आपल्याला साधारणतः अर्धा इंचचं आपल्याला मार्जिन हे ठेवायचं असतं. तर बघा, अशा प्रकारे मी एका साईडला मार्किंग करत आहे आणि आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून पलीकडच्या साईडने ती मार्किंग अशी टॅप करून उमटवून घ्यायची आहे. बघा, इझिली ती पलीकडच्या साईडने उमटली. आता बघा, आपल्याला डबल टीप देऊन हा तिरकस टक्स इथे मारून घ्यायचा आहे. तर बघा, त्यातलं अंतर हे अर्धा इंच आहे. अशा प्रकारे
टक्स मारताना आपल्याला स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचा असतो, जेव्हा आपलं अस्तरचा ब्लाऊज असतो तेव्हा. पण आता हा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे, कारण मग याला आपण कमरपट्टी लावणार आहोत. कमरपट्टी लावल्यानंतर टक्स त्यात दबणार आहे, त्यामुळे इथे काही आपण म्हणजे डबल टिप दिली नाही तरी, लॉक नाही केलं तरीही चालतं. पण डबल टिप ही द्यायची आहे, कारण आपल्याला जेव्हा आपला ब्लाऊज जास्त यूज होतो तेव्हा तो जो टक्स असतो तो लवकर खराब होत नाही. बघा, अशा प्रकारे आपले टक्स हे मारून झालेले आहेत. आणि आता आपल्याला कमरपट्टी ही जोडायची आहे. तर बघा, साधारणतः 2 इंच रुंदीची आपल्याला इथे कमरपट्टी ही घ्यायची आहे. तर बघा, बॅक पार्ट हा सरळ ठेवायचा आहे आणि त्यावरती ही पट्टी अशी ठेवून साधारणतः अर्धा इंच अंतर आपल्याला हे सोडायचं आहे आणि मग टीप मारून घ्यायची आहे. कारण आपण उंचीमध्ये 1 इंच मिळवला होता, तर अर्धा इंच वरती शोल्डर जोडण्यात आणि अर्धा इंच कमरपट्टी जोडण्यात. तर अशा प्रकारे आपलं ते मार्जिन इथे आपण सोडलं होतं. तर बघा, इथे कमरपट्टी ही मी जॉईन केली आहे आणि आता त्यावर द्यायची आहे आपल्याला दाबटीप. बघा, दाबटीप मी आता इथे देऊन घेत आहे. अशा प्रकारे एकदम कडेकडेने आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळे आपल्या ब्लाऊजला, कमरपट्टीला फिनिशिंग ही छान येते. तर बघा, अशा प्रकारे मी इथे दाबटीप ही देऊन घेतली आहे. आता बघा, आपल्याला आतल्या साईडने ती पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर तिला आपल्याला 5 नंबरची टीप ही देऊन घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे, पण त्याआधी आपल्याला 5 नंबरची टीप देऊन घ्यायची आहे आणि मग हात शिलाई केल्यानंतर आपल्याला ती टीप उसवायची आहे. टीप उसवायला इझी व्हावं म्हणून 5 नंबरची टीप इथे द्यायची आहे. 5 नंबरची टीप ही थोडी मोठी असते, म्हणजे ती उसवायलाही सोपी जाते. तर बघा, अशा प्रकारे मी इथे 5 नंबरची टीप ही इथे देऊन घेत आहे. बघा, आपले टक्स यामध्ये दबले गेले आहेत. ओके, अशा प्रकारे आपली जी कमरपट्टी आहे आणि बॅक पार्ट आहे तो इथे रेडी झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट हा बॅक पार्टला जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा, बॅक पार्ट हा सरळ आहे आणि त्यावरती फ्रंट पार्ट हा उलटा ठेवला आहे, जेणेकरून आपलं म्हणजे दोन्ही पार्ट सेम एकाच बाजूचे होतील. अशा प्रकारे आता बघा, शोल्डरला अर्धा इंच मार्जिन सोडून टीप देऊन घ्यायची आहे आणि स्टार्टिंगला एंडिंगला इथे लॉक करून घ्यायचं आहे. डबल टीप इथे द्यायची आहे, जेणेकरून ते लवकर उसवणार नाही. बघा, अशा प्रकारे सेम त्याच प्रकारे दुसऱ्या साईडलाही आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्याला डबल टीप ही द्यायची आहे, जेणेकरून ते लवकर उसवू नये म्हणून. बघा, इथे आपले दोन्ही पार्ट इथे जॉईंट झालेले आहे आणि आता आपल्याला स्लीव्ज तयार करून घ्यायची आहे आणि ती इथे बसवायची आहे. तर बघा, स्लीव्जलाही आपल्याला दंडघेराला तिथे हात शिलाई ही करायची असते.
बघा दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होऊ नये म्हणून आपण आधी अशा फ्रंट साईड दोन्ही बाजूला असं ठेवून समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत, म्हणजे कन्फ्युजन होत नाही आणि दोन्ही बाही एकाच साईडच्या होत नाही आणि मग आपलं कामही वाढत नाही. बघा 1 इंच साधारणतः अंतर आपण खाली पट्टीसाठी फोल्ड करायला ठेवत असतो, परंतु ते कस्टमरच्या चॉईसवर असतं. काहींना मोठी पट्टी आवडते, काहींना छोटी आवडते. आणि वरती 1/2 इंच मार्जिन किंवा 2 लाईन टेपच्या एवढं मार्जिन सोडलं तरी चालतंय. तर बघा मी एवढं इथे घेते. अशी जेव्हा आपण पट्टीच्या साहाय्याने रेष मारून घेतो तेव्हा काय होतं की आपली टीप ही एका लाईनमध्ये येते आणि मार्जिनही सेम राहतं, खालीवर होत नाही. त्यामुळे शक्यतो असं मारून घ्यायचं आणि दोन्ही स्लीव्ज सोबतच स्टिच करून घ्यायच्या आहेत. सगळे जे पार्ट असतात ना, डबल पार्ट असतात ते सोबतच स्टिच केले की लवकरही शिवून होतं आणि ते पार्ट एकाच साईडचेही बनत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. तर बघा इथे मी स्लीव्जला टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला स्लीव्ज जॉईन करायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे मी हे ठेवून घेतलं आहे आणि इथं लक्षात घ्या जो खोलगट भाग आहे आपल्याला तो फ्रंट साईडला येईन याची काळजी घ्यायची आहे. तर बघा स्लीवचा हा जो खोलगट भाग आहे तो आपल्याला फ्रंट साईडला घ्यायचा आहे. तर आधी मी इथे स्लीव्ज मोजून घेत आहे, बरोबर मॅच होती की नाही, पुरते की नाही ते बघत आहे. तर इथे ही स्लीव्ज पुरती आहे. तर बघा अशा प्रकारे खालचा पार्ट आहे तो सरळ ठेवला आहे आणि स्लीव्ज त्यावर उलटी ठेवली आहे. आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे आपली बाहीची जी उंची आहे ती तेवढी येते का, मग त्याच्यानुसार वरती किती अंतर सोडायचं स्टिचिंगला ते एकदा आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे. तर बघा मी इथे मार्किंग करून घेतली आहे स्टिचिंगसाठी किती अंतर पाहिजे आहे. तर अशा प्रकारे मी खालचा पार्ट सरळ आणि त्यावरती बाही ही उलटी ठेवून घेतली आहे आणि त्यावरती आता मी टीप देऊन घेत आहे. हळूहळू बाही जॉईन करायची आहे, खेचायची नाही. अशा प्रकारे मी थोडं थोडं करत बाही ही जॉईन करून घेत आहे आणि फ्रंट साईड जो खोलगट भाग आहे तो फ्रंट साईडला घेतला आहे. आणि बाही स्टिच करताना जो आपला मेन पार्ट आहे तो स्टिचिंगमध्ये खाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घाईघाईमध्ये जर स्टिच केलं तर तो जो पार्ट आहे मेन पार्ट तो जर त्यामध्ये आला तर आपल्याला परत तेवढं सगळं उचलून घ्यावं लागतं, परत बाही जॉईन करायची, आपले कामं वाढतात. त्यामुळे सावकाश खालचा पार्ट येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघा अशा प्रकारे आपली बाही जॉईन झाली आहे आणि आता आपल्याला त्याला डबल टीप ही देऊन घ्यायची आहे. जिथे जिथे डबल टीप द्यायची आहे तिथे तिथे मी जिथे सांगितलं आहे तिथे डबल टीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे दुसरी पण बाही इथे तयार करून घ्यायची आहे. तर बघा मी इथे ती बाही जॉईन करून घेतली आहे आणि आता आपल्याला टाकायची आहे फिटिंग. तर बघा फिटिंग टाकताना आधी आपल्याला ब्लाऊज सरळ बाजूने ब्लाऊजच्या फिटिंग टाकायची आहे. एक टीप कडेकडेने देऊन घ्यायची आहे. तर बघा बरोबर सरळ असं मोंढा जिथे आहे एकावर एक आला पाहिजे
आणि सरळ अशी टीप इथे देऊन घ्यायची आहे. बघा, अशी सरळ साईडने टीप दिल्याने काय होतं की आपल्याला इंटरलॉक करण्याची काही गरज राहत नाही. फिनिशिंग छान येते आतल्या साईडने पण. आणि बघा, त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडनेही अशा पद्धतीने मोंढ्यावर मोंढा ठेवून अशी सरळ टीप देऊन इथे घ्यायची आहे. बघा, याप्रमाणे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करत जा. आणि बघा, अशा पद्धतीने मी इथे टीप देऊन घेत आहे. आता आपल्याला आतल्या साईडने फिटिंग टाकायची आहे. बघा, आपली टीप ही किती सरळ आलेली आहे. मोंडा हा खालीवर झालेला नाही आहे, अगदी तंतोतंत हा जॉईंट झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. त्याआधी मी काय करते, आता इथे मशीनच्या पिना इथे लावून घेत आहे, जेणेकरून फिटिंग टाकायला आपल्याला सोपं होईल. बघा, आता आपण फिटिंग टाकून घेणार आहोत. आपला दंडघेर किती आहे ते आधी आपण बघू, चेक करून. बाहीची उंची बरोबर तेवढी येते की नाही ते एकदा चेक केलं. आणि आता बघा, दंडघेर आपला हा 5.5 एवढा आहे, तर 5.5च्या तिथे एक मार्किंग मी करून घेत आहे. कटिंग जर व्यवस्थित झालेली असेल तर फिटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघा, आता इथून आपल्याला मोंडा टाकायचा आहे, व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. तर आपला मोंडा हा 7.5 इंचाचा आहे. तर तो बघा, बॅक साईडनेही मी एकदा चेक करून घेतला आहे. आणि बरोबर 7.5ला इथे मी मार्किंग करून घेत आहे. बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपली जी छातीची साईज आहे ती 32 आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग हा आपला 8 येणार आहे. तर बघा, परत एकदा मी मोंडा चेक करून घेतला, तिथे मार्किंग केली. आणि बघा, आता हुक पट्टीपासून आपल्याला 8ला मार्किंग करायची आहे. आणि कमरेचं माप हे आपल्याला लुकपट्टी जी एक्स्ट्राची असते ती सोडून आपल्याला इथे मार्किंग करायची असते. कमर हे 28चा आहे, म्हणून 28चा चौथा भाग 7 इंच येतो. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट जॉईन करायचे आहे. बघा, किती सरळ रेषेत आपली फिटिंग ही इथे येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडनेही फिटिंग टाकून घ्यायची आहे. 5.5 इंचाची आपली बाहीचा दंडघेर आहे, तर तो 5.5 इंचाचा दंडघेर आणि 7.5 इंचाचा मोंडा हा शोल्डरपासून मोजून घ्यायचा आहे. तर जिथे 7.5 येतं तिथे एक पॉईंट देऊन घेतला. आणि बघा, इथे छातीचं माप हे 8 आहे, चौथा भाग, तर 8ला मी इथे मार्किंग करून घेतली. आणि कमर हे 7 इंचाचं आहे, तर तिथे मी 7ला मार्किंग करून घेतली आहे. आणि हे पॉईंट आता परत आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. बघा, अगदी सरळ अशी आपली ही रेष आलेली आहे आणि त्यावर आपल्याला फिटिंग देऊन घ्यायची आहे. फिटिंग देताना बघा, आपल्याला डबल टीप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी आता इथे लॉक करून घेत आहे. आणि बघा, हा मोंढा
खालचा मोंडा एकदा बघून घ्यायचा आहे, खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे ते वरचं साईड एकतर वरती करायचं किंवा खाली करायचं. तर बघा कमरेच्या साईडलाही आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आणि पाव इंचचं अंतरावर आपल्याला 2-3 टिपा ह्या देऊन घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने फिटिंग ही टाकून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपली एक साईडची फिटिंग ही झालेली आहे. त्याचप्रमाणे आता आपण दुसऱ्या साईडला ही फिटिंग टाकून घेणार आहोत. जिथे मार्किंग आहे बरोबर त्याच मार्किंगवर आपल्याला फिटिंग टाकायची आहे. बघा कमरेच्या साईडला एकदा लॉक करून घेतला आहे आणि त्यावर अशी सरळ टीप मी देऊन घेत आहे. तर बघा इथेही आपल्याला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि अशा आपल्याला 2 ते 3 टिपा पाव इंचाच्या अंतरावर हे टाकून घ्यायच्या आहेत. 2-3 टिपा एक्स्ट्रा असल्या म्हणजे कसं आपल्याला मार्जिन असलेलं बरं असतं. कधी ब्लाऊज जर आपल्याला फिट झाला तर तो आपल्याला त्या टिपा उसवून परत यूज करता येऊ शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपली फिटिंग ही झालेली आहे आणि आता आपण तो सरळ करून घेऊया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याची हात शिलाई आणि हुक कसं बसवायचं ते बघणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज इथे स्टिचिंग करून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. परत भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.